नमस्कार, मैं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज। नमस्कार, मैं किरण MNS न्यूज में आप सभी का स्वागत करती हूँ। अब खबरें विस्तार से। मनसे के अध्यक्ष राज ठाकरे ने राय व्यक्त की है कि जिन लोगों को विस्फोटक मिले हैं उन्हें अपनी जाति और धर्म को देखने की जरूरत नहीं। उन्होंने दाभोलकर और पानसारे की हत्या में कट्टर हिंदू कार्यकर्ताओं के खिलाफ की गई कार्रवाई का समर्थन किया। इस मामले में गिरफ्तार किए गए लोगों से हथियार और विस्फोटक जब्त किए गए थे। गिरफ्तार किए गए हिंदू राजनीति नहीं की जानी चाहिए, लेकिन अब राजनीति हो रही है। हे धोकादायकच आहे। आज हे नोटबंदीचं जे झालेलं आहे माथेर सगळं, एका माणसाच्या हट्टापायी देश खड्ड्यात न्यायचा, याला काय अर्थ आहे का? मी बंद केलं ते, मी करणार ह्या गोष्टी, आणि काय झालं पुढे शेवटी? कुठचा काळा पैसा? तो किती आकडा आला? 10,000च्या नोटा ना, 10,000 कोटीच्या नोटा, बरोबर ना? 10,000 कोटीच्या नोटा बाद झाल्या वगैरे, 10,000 कोटीच्या नोटा बाद झाल्या। खर्च किती आला नोटा बनवायला? तो जवळपास 14-15 हजार कोटीचा आहे। म्हणजे सगळ्याच पकडू ना, तुमचे ईव्हीएम नाही काय ते एटीएमच्या मशीन्स बदलून वगैरे सगळ्या गोष्टींचं ते सगळं पकडून 15,000 कोटीचा खर्च झाला ते सरकारचा। भंडारा जिले में पिछले 4 माह से नवोदय विद्यालय के नतीजे को रुका के रखा था। नतीजा लगने हेतु 22 दिनों से माता पिता भूख प्यासे हड़ताल पर बैठे थे। 40 छात्र जिन्होंने परीक्षा दी, उनके नतीजे देखने के लिए विद्यार्थी तथा पालक बहुत ही उत्साहित थे। ही स्थायी जागा जी 25 ते 30 एकराची जिल्हा प्रशासनाने मोफतमध्ये या नवोदय विद्यालयाच्या या सगळ्या प्रोजेक्टला द्यावी, अजूनपर्यंत ती मागणी अधांतरीच आहे। या मागणीबद्दल ठोस आश्वासन आम्हाला जिल्हा प्रशासनातर्फे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच आम्ही उद्या उपोषण सोडू। वर्धा जिले के बोरगांव में चोरों ने लाश जलाने वाली लॉरी की चोरी की। आप यह कल्पना भी नहीं कर सकते हैं कि चोर आखिर क्या चोरी कर सकता है। प्राप्त जानकारी के अनुसार पता चला है कि यह चोरी नशा करने के लिए की गई। पुलिस जांच कर रही है। दिवस शनिवार ते रविवार 2 दिवस सुट्टीचा काळ होता। सुट्टीच्या काळात आमचे कर्मचारी सकाळी आले इथे मशानभूमीमध्ये एक राऊंड करायला। त्यावेळेस आमच्या इच्छा शमशान ज्याच्यावर प्रेत जाळतो आपण, शेवट अंत करतो प्रेतचा, त्या ठिकाणी एवढ्या म्हणजे स्मशानभूमीत आजपर्यंत त्यांच्या काहीच चोरी नाही गेलं। पण आज एवढी दुःखद गोष्ट आहे की बा ते स्मशानभूमीतलं अँगल जे स्टँड कठडा आहे प्रेत जाळाचा, तो सुद्धा नुपर पडला यांना। आणि म्हणजे यांची अशी मानसिकता एवढी बेकार आहे का मला एवढं बेकार वाटून राहिलं की यांची किती मानसिकता दुःखद घटना घडू दे। बोरगाव गावामध्ये स्मशानभूमीत शेडमध्ये प्रेत जाळण्यासाठी जो सांगाडा तयार ठेवलेला होता, बीडचा होता, तो सांगाडा कोणीतरी आदल्या सोडल्याने सोडून नेलेला। या संदर्भात तेथील बोरगावचे सरपंच योगिता देवडे यांनी काल वर्धा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे की पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे। या संदर्भात तपास सुरू आहे। शक्यता है जे खबरों का सिलसिला यूं ही जारी रहेगा। आप देखते रहिए MNS न्यूज लाइव और हमारे चैनल को सब्सक्राइब करें। नमस्कार। हाय, मैं हूं तापसी पन्नू और आप देख रहे हैं MNS न्यूज।